दक्षिण सोलापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पूजा राठोड यांचे सरपंच पदासह ग्रामपंचायतीचे सदस्यत्व गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रद्द केलं होतं। या निकालाच्या विरोधात सरपंच राठोड यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती। सर्वोच्च न्यायालयाने राठोड यांचे सरपंच पदासह ग्रामपंचायत सदस्यत्व कायम केलं आहे। यामुळे स्थानिक प्रस्थापितांना मोठा धक्का बसलाय। येथील ग्रामपंचायतीची निवडणूक ही 3 वर्षापूर्वी झाली होती। 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या आणि 3 जागांवर तडजोड न झाल्याने यासाठी निवडणूक लागली होती। या निवडणुकीत विनोद मुलगे, वर्षा माळशिकारे आणि विकास कांबळे हे निवडून आले, तर सरपंच पूजा राठोडसह माजी सरपंच अनिता राठोड, सैपन शेख, माजी सरपंच राजेश्री वनमाने, उपसरपंच राहुल पुजारी आणि उमा बिराजदार या 6 जागा बिनविरोध झाल्या होत्या। सरपंच पदाचे आरक्षण खुल्या महिलेसाठी निघाले। सरपंच पदाच्या निवडीदरम्यान फूट पडली आणि पहिल्या 2 वर्षासाठी पुजारी गटाच्या राजेश्री वनमाने सरपंच झाल्या। त्यानंतर याच गटाकडून सरपंच राठोड यांची निवड करण्यात आली। त्यानंतर सरपंच राठोड यांनी गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याचा तक्रार अर्ज ग्रामपंचायत सदस्य उमा बिराजदार, विकास कांबळे, वर्षा माळशिकारे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केला। यावरून दोन्ही बाजूने म्हणणे ऐकून तत्कालीन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सरपंच राठोड यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द केलं। यामुळे सरपंच राठोड यांचे सरपंच पदही रद्द झाले होते। या प्रकरणामध्ये अॅडव्होकेट सुधांशू चौधरी, अॅडव्होकेट सिद्धार्थ चपळगावकर सुप्रीम कोर्ट, अॅडव्होकेट अनंत वडगावकर हायकोर्ट, अॅडव्होकेट अंबरीश खोले, अॅडव्होकेट संजय चव्हाण यांनी काम पाहिलं।